नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा, कंबाईन आणि सरळ सेवा ह्या तिन्ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे तो म्हणजे जिओग्राफी, जो आपल्याला जास्तीत जास्त आउट ऑफ पैकी म्हणजे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतो. आउट ऑफ राज्यसेवा आणि कंबाईन आणि सरळ सेवा ह्या तिन्ही मध्ये आपल्याला उपयुक्त ठरतो. त्याच्यामध्ये 2 आपल्याला पार्ट बघायला मिळतात, जे आयोगाकडून किंवा सरळ सेवांमध्ये हे विचारले जातात. ते म्हणजे भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. आता भारताचा भूगोलमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत, ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. तसे महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पण सेम तसंच आहे. सो आपण आज भारताचा भूगोलमधला सगळ्यात पहिला टॉपिक, ज्याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आणि दरवेळेस आपण बघितलं, पीवायक्यू अनालिसिस जरी आपण केलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं की काही सिलेक्टेड असे चॅप्टर ज्याच्यावर दरवर्षी आणि प्रत्येक परीक्षेला आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. आणि त्याच्याचपैकी एक महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्तीत जास्त वारंवार प्रश्न विचारलेला आणि फॅक्ट ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कव्हर केला जातो त्याचा टॉपिक म्हणजे भारताचा प्राकृतिक भूगोल. आता भारताच्या प्राकृतिक भूगोलमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याचे सेपरेट सेपरेट पोर्शन आहेत. त्याच्यामध्ये स्थान विस्तार आहे, नंतर प्राकृतिक भूगोलमध्ये पर्वतीय रांगा वगैरे येतात, नंतर स्ट्रक्चर येतं भारताचं म्हणजे भूसीमा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला बघणार आहोत भारताचे स्थान आणि विस्तार. आता भारताचे स्थान आणि विस्तार बघताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे सगळ्यात आधी माहीत असायला पाहिजे की भारताचे स्थान नेमके कुठे आहे. आता आपल्याला माहिती आहे की जगामध्ये 7 खंड आहेत. त्या 7 खंडापैकी आपला जो भारत देश आहे तो आशिया खंडामध्ये येतो आणि आशिया खंडामध्ये सुद्धा आपलं जे स्थान आहे ते उत्तर पूर्व असं स्थान आहे आपलं. म्हणजे सपोज आपण एक इमॅजिनरी असं बघितलं तर हे उत्तर आणि पूर्व. तर सपोज आपण इमॅजिन जर केलं तर अशा ठिकाणी आपलं भारताचं स्थान येतं उत्तर आणि पूर्व. आता याच्याही मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघायचं आहे की भारताचं स्थान विस्तार बघताना आपल्याला सगळ्यात जास्त आपण ऑब्झर्व केलं असेल किंवा पीवायक्यू जरी बघितले तर एक लक्षात येतं की त्याच्यामध्ये भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात किंवा मग त्याची भारताची लांबी, रुंदी असे म्हणजे एक सायमल्टेनियसली आपण बघितलं तर रिपीटेड होत राहतात प्रश्न ह्या टॉपिकवर. म्हणून आपल्याला हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण याच्यामधले जे आकडेवारी आहे किंवा कुठल्या कुठल्या राज्यांमधून भारताचं कर्कवृत्त, नंतर प्रमाण वेळ ह्या गोष्टी जातात, हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. सो त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत की भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. त्याच्यामध्ये भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार बघायचा झाल्यास आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे की अक्षरवृत्त आणि रेखावृत्य म्हणजे काय. आता की ह्या एक्झॅक्ट म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या गोष्टी नाही आहेत. एक इमॅजिन केलंय आपण की पृथ्वीचा आकार असा असा आहे, त्याच्यामध्ये आपला अक्षरवृत्तीय विस्तार असा आहे, रेखावृत्तीय विस्तार असा आहे आणि विषुववृत्त असं आहे. आता हे आपण लहानपणी पण आपल्या स्टेट बोर्डमध्ये पण आपण बघितलंय की अक्षरवृत्तीय, रेखावृत्तीय विस्तार. तर तेव्हा पण आपण हेच बघितलंय. आपल्याला शिकवताना हे शिकवलं गेलं की पृथ्वीचा आकार जो आहे तो एक अंडाकृती आकार आहे तो पृथ्वीचा. मला काही एवढं परफेक्ट डायग्राम्स येत नाही, प्लीज ऍडजस्ट करा. आपली जर पृथ्वी आपण बघायला गेलं तर आपले अंडाकृती आपल्याला पृथ्वीचा आकार बघायला मिळतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर हे उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व. आता याच्याही मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. आता अक्षवृत्त, आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आपलं विषुववृत्त. हे लक्षात ठेवा की पृथ्वीला डिवाइड जर 2 भागामध्ये काही करत असेल तर ते आहे विषुववृत्त. आता विषुववृत्त विषुववृत्त येतं 0 डिग्री. हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं. 0 डिग्रीवर आता इथून आपलं आता आपण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये बघायला गेलं तर आता आडव्या आणि उभ्या रेषा, तुम्हाला कन्फ्युजन की आडव्या आणि उभ्या रेषा काय, तर याच्यामध्ये ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत ह्या आहे अक्षवृत्त
ठीक आहे. आणि ह्या ज्या उभ्या आहेत त्या आहे रेखावृत्त. हे नेमकं लक्षात ठेवायचं. एकदम ईझी आहे, की आडव्या रेखा म्हणजे अक्षरवृत्त आणि उभ्या म्हणजे रेखावृत्त. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण हे बघायला गेलं तर याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आपल्याला पुढे कर्कवृत्त बघायचंय. तर हा विषुववृत्ताचा जो वरचा भाग आहे, विषुववृत्ताचा जो हा पूर्ण याच्या हा एवढा आपण वरचा भाग बघितला तर याला म्हणतो आपण कर्कवृत्त. आणि हे आहे मकरवृत्त. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघायला गेलं, तर अक्षरवृत्त आणि रेखावृत्तीमध्ये आपण हे आता पुढे बघणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला हे महत्त्वाचं आहे, की अक्षरवृत्त आणि रेखावृत्ताच्या ज्या लाईन्स आहे, याच्यावर पण आयोगाने आपण बघितलं पी-वाय-क्यू आपल्याला लक्षात येईल, की अक्षरवृत्ताची लांबी, रेखावृत्ताची लांबी. तर अक्षरवृत्त एक लक्षात ठेवायचं, की डायग्रामवरून लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त व्हिज्युअलायझेशनने लक्षात ठेवायचा आपण प्रयत्न करायचा. आपल्याला पिक्टोरियल मेमरी आपली जास्त स्ट्रॉंग असते ॲज कंपेअर टू आपण काही पाठांतरपेक्षा. एक लक्षात ठेवायचं, की हे विषुववृत्त आहे. तर इथून आपण वर गेलं तर इकडे याचं पृथ्वीचा आकार कमी होत जातो आणि इथून खाली आलं तरी कमी होत जातो. म्हणजे एक लक्षात ठेवायचं की विषुववृत्तापासून अक्षवृत्ताची लांबी उत्तरेकडे जाताना सुद्धा कमी होते आणि दक्षिणेकडे येताना सुद्धा कमी येते. तर ते स्टेटमेंट येतात बऱ्याचदा की अक्षवृत्ताची लांबी ही विषुववृत्तापासून उत्तरेकडे कमी होते की सारखीच असते. असे 2-3 वेगवेगळे स्टेटमेंट दिले असतात. मग त्यातले बरोबर कुठलं चूक कुठलं असं आपल्याला प्रश्न विचारतात. तर ते एक लक्षात ठेवायचं आणि दुसरं रेखावृत्ताचं एक लक्षात ठेवायचं की रेखावृत्ताची सगळीकडे लांबी म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेकडे सगळीकडे लांबी रेखावृत्ताची ही सारखी असते. ते सगळ्यात महत्त्वाचं की अक्षवृत्ताची उत्तरेकडे कमी होत जाते आणि दक्षिणेकडे सुद्धा कमी होत येते आणि रेखावृत्त हे सगळीकडे सारखी लांबी असते. हे एक लक्षात ठेवायचं आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे वृत्त हे टोटल 181 आहेत आणि रेखावृत्त हे 360 आहेत. हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचा पॉइंट आहे हा. याच्यावर पण प्रश्न विचारू शकता आयोग, की अक्षरवृत्त टोटल किती आहेत? 181 हे राज्यसेवेसारख्या परीक्षांमध्ये विचारतात आणि सरळ सेवामध्ये पण आपण बऱ्याचदा बघतो, की आपल्याला असे फॅक्ट्स विचारतात. कधी-कधी डायरेक्टली आपल्याला ते माहीत नसतात, लक्षात सुद्धा राहत नाहीत. एक लक्षात ठेवायचं, की अक्षरवृत्त 180 डिग्री आपल्या लक्षात असते. एक डिग्रीमध्ये ते मी डिग्रीमध्ये सांगते, पण ते डिग्रीमध्ये नाहीये. पण एक लक्षात ठेवायचं 180 प्लस 1 181 आणि हे 360 मग 360 डिग्री 180 डिग्री. मग ते एक ॲड करायचं. फक्त डिग्री नाहीये, त्या लाईन्स आहेत टोटल, की किती आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर त्याच्यामध्ये 180 हे अक्षरवृत्त असतात आणि रेखावृत्त असतात 360 हे लक्षात ठेवायचं. आता अक्षरवृत्त जे आहे हे अक्षरवृत्त आपल्या पृथ्वीच्या तापमानावर परिणाम करतात. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचरमध्ये काही चेंजेस होतात. ते असं म्हणतात की अक्षरवृत्तामुळे होतात आणि जे रेखावृत्त जे आहे ते ऋतू नंतर आपलं टाईम वगैरे किंवा ऋतू सगळ्यात म्हणजे ऋतू वातावरण जे आहे त्याच्यावर आपलं रेखावृत्त परिणाम करतात. तर हे पण लक्षात ठेवा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतात. छोट्या-छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला वाटतं की नाही हे लक्षात ठेवलं नाही तरी चालते. पण अशाच याच्यावर आजकाल आयोग प्रश्न विचारले. कारण एक प्रॉपर पोर्शन किंवा एक पार्ट आपण जर बघितलं तर बऱ्याच गोष्टींवर प्रश्न विचारून झाले. मग काही-काही ज्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण असं लक्षात ठेवत नाही. पण त्यावरच एक्झॅक्ट नेमके प्रश्न आहेत. मग अशा वेळेस तो आपला प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह झाला पाहिजे. ज्याच्यामुळे आपल्याला स्कोर करण्यास पण मदत होईल. प्रिलिम्स, मेन्स आणि मे बी पोस्ट काढण्यापर्यंत पण आपल्याला ते हेल्पफुल ठरू शकतं. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टी बारकावे लक्षात ठेवावे लागेल. नंतर आता आपण याच्यामध्ये बघितलं तर अक्षरवृत्त विस्तार आणि रेखावृत्त विस्तार. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, की तुम्हाला अक्षरवृत्त विस्तार आणि रेखावृत्त विस्तार लक्षात ठेवताना असं ठेवायचं, की 8 डिग्री 8 डिग्री 4 मिनिट आणि 28 सेकंद. ठीक आहे. आता उत्तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, की जेव्हा आपण अक्षरवृत्त आणि रेखावृत्त बघतो, तेव्हा उत्तर आणि उत्तर हे लक्षात ठेवायचं. नेहमी कंपल्सरी लक्षात ठेवायचं. अक्षरवृत्त विस्तार जेव्हा येतो, तेव्हा उत्तर लक्षात ठेवायचं आणि रेखावृत्त आला म्हणजे पूर्व लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा आयोग काय करतं, की हे आकडेवारी बरोबर देतात आणि इथे पूर्व लिहितात. मग अशा वेळी आपलं चुकायला नको, की नाही, नाही आकडेवारी आहे 8:48 8:4 आहे, इकडे 6:37 आहे म्हणजे हे बरोबरच आहे. नाही. तर उत्तर आणि पूर्व याच्याही कडे तेवढंच लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं, की अक्षरवृत्त नेहमी उत्तर 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 असते आणि रेखावृत्त विस्तार हा नेहमी पूर्व पूर्व असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद ते 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद असं दिलं. आता एवढ्या आकडेवारी आपल्या लक्षात स्पेशली आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे 8 डिग्री आणि 37 डिग्री. आता हे कसं लक्षात ठेवायचं? तर 8 मध्ये 29 ॲड केले तर आपल्याला हे 37 मिळतं. तर हे ईझी आहे. हे म्हणजे एक ट्रिकच समजायची, की 8 मध्ये 29 ॲड केले तर 37 मिळतं आणि सेम 68 मध्ये 29 ॲड केले तर आपल्याला 97 मिळतात. मग ह्याच्यावरून आपल्याला एक हे जे सुरुवातीचं आहे हे मिळालं. मग आपल्या लक्षात काय ठेवायचंय? फक्त 8 लक्षात ठेवायचे, 68 लक्षात ठेवायचे आणि 29 ॲड करायचे दोन्ही याच्यामध्ये. कॉमन फॅक्टर आपला 29 आहे. तो एक लक्षात ठेवायचा आणि ते लक्षात ठेवलं का आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 37 इथे 97 मिळते. राहिलं 4:28, 6:53 आणि 7:33 आणि 24:47. तर हे आपण एक सायमल्टेनियसली आपण कंटिन्युअसली आपण आपल्या वारंवार वाचनात आलं किंवा सारखं आपण पाठांतर जरी केलं किंवा पीवायक्यू थ्रू ची प्रॅक्टिस जरी केली तरी ह्या एक आकडेवारीला डोळ्याला एक सवय होऊन जाते. आपल्याला माहित असतं 8:4:28, 37, 6:53 आणि 68, 7:33. तर ह्या गोष्टी त्या इझी लक्षात राहतात. पण जनरली आयोग याच्यामध्ये स्विच करतं. त्याच्यामुळे हे आता तुम्हाला लक्षातच आलं असेल की कसं इझिली आपण लक्षात ठेवू शकतो. 29 ॲड केले दोन्ही याच्यामध्ये तर इथे 37 मिळतात आणि इथे 97 मिळतात. तर हे लक्षात ठेवा. नंतर आपण पुढे बघितलं ह्याच्यामध्ये भारताचे आता जाणारे कर्कवृत्त. आता भारतामध्ये आता मी मगाशीच तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की इथे विषुववृत्त आहे, इथे कर्कवृत्त आहे आणि इथे मकरवृत्त आहे. तर हे जे कर्कवृत्त आहे, हे कर्कवृत्त भारतातून किती डिग्रीमधून जातं? तर हा पण एक प्रश्न याच्यावर पण प्रश्न विचारत आहेत. तर हे पण एक लक्षात ठेवा, की 30 डिग्री 23 डिग्री 30 मिनिट आणि उत्तर. मी तुम्हाला सांगते, की अक्षवृत्ताचा कनेक्शन हे उत्तर-उत्तर आणि रेखावृत्त भारताची प्रमाणवेळ पूर्व-पूर्व. नेहमी लक्षात ठेवायचं की अक्षवृत्तीय विस्तार उत्तर आणि कर्कवृत्त सुद्धा उत्तर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की उत्तरेकडे आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे कर्कवृत्त आहे म्हणून हे उत्तर लक्षात ठेवा. कधी-कधी हे बरोबर दिले असणार आकडेवारी ते इथे उत्तरचं पूर्व जसं वरती सांगितलं मी तुम्हाला की इथे करू शकता तसं इथे. आणि जी प्रमाणवेळ आहे, प्रमाणवेळ म्हणजे आपण त्याला एक रेखावृत्तच म्हणतो. जे व्हर्टिकल लाईन्स आपण बघितल्या त्या. मग त्या त्या काय आहे? पूर्व आपण रेखावृत्तीय विस्तार सुद्धा पूर्व असंच लक्षात ठेवलेलं आहे. तर हे पण तुम्ही प्रमाणवेळ पण पूर्व आहे. फक्त आता इथे एक आहे, की भारताची प्रमाणवेळ ही 82 डिग्री 30 मिनिटामधून जाते आणि कर्कवृत्त 23:30 मधून जाते. ते लक्षात ठेवायचं 23:30 हे आकडेवारी ही लक्षातच ठेवावं लागेल. याच्यासाठी काही ट्रिक नाही आणि एकदम ईझी आहे. 23:30, 82:30 हे तर कोणालाही लक्षात 30-30 कॉमन आहे. 23 आणि 82 हे लक्षात ठेवायचं फक्त इथे उत्तर आहे, इथे पूर्व आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आयोग हे पण विचारतं, की कर्कवृत्त किती राज्यांमधून जातं, रेखावृत्त किती राज्यांमधून जातं, हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यावर पण प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. सो आपण बघितलं, की कर्कवृत्त जे आहे ते टोटल कर्कवृत्त जे आहे ते टोटल आता किती राज्यांमधून जातात? तर टोटल जातं ते 8 राज्यांमधून. आता हे तुम्ही एक लक्षात ठेवा, की आता 8 राज्यांमधून आता 8 राज्य हे एक महत्वाचं आहे आणि भारताची प्रमाणवेळ हे आहे टोटल 5 राज्य. इथे 5 आहेत. भारताची प्रमाणवेळ जी आहे ती 5 राज्यांमधून जाते आणि भारतातून कर्कवृत्त जे आहे ते 8 राज्यांमधून जाते. तर तेही एक लक्षात ठेवा, की
तर 8 राज्य एवढे लक्षात राहत नाही जनरली. आपण कधी-कधी 1-2 तरी कन्फ्यूज होतो आणि बऱ्याच असं की 8ही दिले असतात, कधी 4ही दिले असतात. पण एक ट्रिक मी डेव्हलप केली आहे, ती लक्षात ठेवा. त्याने आपल्याला एक ईझी जाईल लक्षात ठेवायला. GRM 36. आता जी म्हणजे गुजरात, आर म्हणजे राजस्थान, एम म्हणजे MP आणि 36 म्हणजे छत्तीसगड. मी 36 ला पण मराठीत छत्तीसगड. आता हे 4 राज्य तुमच्या इझिली लक्षात राहतात. आता याच्यावरून आपल्याला सुरुवातीला ऑप्शन जरी 4 जरी ऑप्शन्स असले तरी कॉमन आपण शोधलं. कधी-कधी 4 येणार, कधी 5 येणार. मग आता कंपल्सरी किंवा तुम्ही स्वतः ट्रिक डेव्हलप करणं तुम्हाला जमत असेल ह्या पूर्ण 8 राज्यांची, ते पण करू शकता आणि मलाही सजेस्ट करा जर अशी काही ट्रिक डेव्हलप तुम्ही स्वतःहून केली तर. त्याच्यामध्ये झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम. आता तुम्ही एक ऑब्झर्व्ह जर केलं की कर्कवृत्त. आता गुजरात, राजस्थान, MP हा सिक्वेन्स ऑब्झर्व्ह करा. आपण एक मॅप इमॅजिनरी भारताचा जर मॅप बघितला, त्याच्यामध्ये हे जे स्टेट आपण जे बघितलं हे उत्तरेकडे, आता पश्चिमेकडे. आता आपण बघतो की भारताचा, आता पुढे आपण बघणारच आहोत की भारताचा जो पूर्व-पश्चिम विस्तार आहे, त्याच्यामध्ये पूर्व आणि पश्चिम. तर पश्चिमेला येतं गुजरात आणि उत्तरेला येतं अरुणाचल प्रदेश. आता आपल्याला इकडे अरुणाचल प्रदेश नाहीये, पण आपल्याला याच्यामध्ये मिझोराम बघायला मिळतं. तर मिझोराम आणि त्रिपुरा, आता हे जे राज्य आहे हे आपल्याला उत्तर-पूर्व साईडचे राज्य आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते राज्य पण लक्षात असतात. मग एक सिक्वेन्स लक्षात ठेवताना हे GRM 36 लक्षात राहिलं. मग झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम. हे झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, मिझोराम हे 4च लक्षात ठेवायचे आणि ते इझी पण आहे आणि ते सारखं-सारखं म्हणजे प्रश्न सॉल्व्ह केल्याने, किंवा मी तुम्हाला ते सांगते की आपण एखाद्या गोष्ट जर आपल्या बघण्यातून 4 वेळा जात असेल किंवा आपण सॉल्व्ह करत असेल किंवा पाठांतर करत असेल, तर ते 3-4 गोष्टीत आपण इझिली लक्षात ठेवू शकतो, जे आपल्याला स्कोर करण्यासाठी मदत करेल. तर झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा आणि मिझोराम. ठीक आहे. नंतर आहे आता भारताची प्रमाणवेळ. मी मगाशी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं, ती जाते भारताच्या 5 राज्यांमधून. आता त्याच्यामध्ये येतं अलाहाबादमध्ये शहरातून कुठल्या विचारली, तर त्याच्यामध्ये येतं अलाहाबाद. आणि स्टेट विचारले तर UP, MP, छत्तीसगड, आंध्र आणि ओडिशा हे स्टेट लक्षात ठेवायचे. यासाठी कुठली ट्रिक नाहीये. हे इझी पण आहे लक्षात ठेवायला. असं काही नाही. UP, MP, छत्तीसगड, आंध्र आणि ओडिसा हे 5 राज्य लक्षात ठेवायचे. याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलाय. ठीक आहे. आता UP, MP, छत्तीसगड, आंध्र, ओडिसा, लक्षात ठेवायचे तुम्हाला. तुम्ही असं पण UP, MP हा एक रिदम तयार होतो. UP, MP मग आंध्र, ओडिसा आणि सॉरी छत्तीसगड आणि आंध्र आणि ओडिसा एक लक्षात ठेवा. नंतर आता कर्कवृत्ताच्या बाबतीत बघायला गेलं तर हे पण विचारलं जातं की आता म्हणजे आय थिंक एका मेन्सला विचारलेला गेलेला हा प्रश्न आहे, म्हणून मी हे नोट्समध्ये ऍड केलंय. कारण PYQ दृष्टिकोनातूनच आपल्याला आपलं सिलेबस कव्हर करावा लागतो. कारण बऱ्याचदा PYQ तुम्ही यावर्षीचा 2024चे कंबाईन आणि ग्रुप बी, ग्रुप सी दोन्हीचे प्रिलिम्सचे पेपर बघितले असेल तर जास्तीत जास्त PYQ रिपीट झाले. म्हणून आपल्याला जनरली आपण अभ्यास करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की आयोग कशावर भर देतो आणि आपल्याला सुद्धा कुठले टॉपिक हायलाईट करून महत्त्वाचे फॅक्टर्स आहे ज्याच्यावर आपल्याला जोर देऊन ते जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर एखाद्या वेळी एखादा प्रश्न येतो पण आपल्याला वाटतं ठीक आहे एकच वेळा विचारलं, पण असं काही नसतं. तर एखाद्या वेळेस विचारलं उलट ते पुन्हा विचारायचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामध्ये आपण सगळेच पेपर कव्हर करायचे. आयोगाचं काही नाही की राज्यसेवेला विचारलंय तर कंबाईनला विचारणार नाही. सो आपण सगळेच PYQ कव्हर करायचे असतात. हा प्रश्न PYQ मधलाच आहे की जे कर्कवृत्त आहे ते कर्कवृत्त कुठल्या नदीला भारतातून 2 वेळा क्रॉस करून जातं आणि भारतातून एकमेव नदी अशी आहे की जिला कर्कवृत्त 2 वेळा भारतातून क्रॉस करून जातं. ती आहे म्हणजे महानदी. आणि महानदी हे लक्षात ठेवा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. बाकी काही नाही. कर्कवृत्त 2 वेळा क्रॉस वगैरे नाही, पण कुठल्या नदीला क्रॉस करून जातं ती म्हणजे महानदी. ठीक आहे. आता आपण जी प्रमाणवेळ बघितली ही बघितली आपण भारताच्या बाबतीत. आता जगाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलं प्रमाणवेळ बाबतीत, तर ती जाते लंडनवरून. ठीक आहे. सॉरी, ग्रीनिच मधून जाते. ते ग्रीनिच आहे लंडन जवळ. लंडन म्हणजेच आपलं UK मध्ये. ते एक लक्षात ठेवा. ते सगळ्यांना माहितच आहे ऍक्च्युली. ग्रीनिच मधून जाते आणि कुठल्या बेटावरून जाते, जे 180 डिग्री वरून जर जायची म्हटली तर ती कुठल्या, तर ती रेंगल बेटावरून जाते. एक लक्षात ठेवा. हे राज्यसेवेला विचारतात अशा टाईपचे प्रश्न. कंबाईनला ते येत नाही जनरली. जागतिक जर विचारायचं असलं तर हे राज्यसेवेसाठी इम्पॉर्टंट आहे. ग्रीनिश लंडन वरून आणि हे विचारू शकतं कंबाईनला, पण हे रेंगल बेट वगैरे हे जे आहे 180 डिग्री वरून कुठून क्रॉस करून जाते भारतीय प्रमाणवेळ, तर ते रेंगल बेट आहे 180 वरून ते रेंगल बेटला क्रॉस करून जाते. आता बघूया आपण पुढचं. हा, आता भारताची लांबी आणि रुंदी त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला बऱ्याचदा याच्यावर पण विचारतात. बऱ्याचदा काय
विचारतातच जास्तीत जास्त. तर बघितलं तर आता भारताची लांबी आणि रुंदी. आता आपण एक इमॅजिन करूया, की मी तुम्हाला जसं सांगितलं, मी आता हे असं काढते, सॉरी. ठीक आहे. तर भारताची जी अ, हं, उत्तर दक्षिण आहे लांबी, ती जास्त आहे ॲज कंपेअर टू पूर्व पश्चिम. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं आणि हा झाला भारत. इथे कंपॅरेटिव्हली तुम्हाला मी महाराष्ट्राचं सांगते, कारण आपल्याला महाराष्ट्र पण इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्राची ही अशी जास्त आहे आणि अशी कमी आहे. म्हणजे महाराष्ट्राला जर आपण बघायला गेलं तर त्याची पूर्व पश्चिम लांबी ही जास्त आहे आणि उत्तर दक्षिण ही याची याच्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की याची अशी जास्त आहे महाराष्ट्राची आणि भारताची जी आहे ती उत्तर दक्षिण जास्त आहे. तर आता एक लक्षात ठेवायचं की उत्तर दक्षिण भारताची जी लांबी आहे 3,214 किलोमीटर आहे आणि पूर्व पश्चिम जी आहे ती 2,933 किलोमीटर आहे. हे कंपल्सरी लक्षात ठेवावं लागणार आहे. 3,214 किलोमीटर भारताची उत्तर दक्षिण आहे, म्हणजे ही अशी 3,214 किलोमीटर आणि ही झाली उभी आणि ही जी आडवी आहे ती आहे 2,933 किलोमीटर. ठीक आहे. हे कंपल्सरी लक्षात ठेवा. नंतर भारताची भूसीमा जर आपण बघितलं, म्हणजे टोटल भूसीमा. आता भूसीमा म्हणजे काय? तर भूसीमा म्हणजे टोटल ज्याच्यामध्ये समुद्रकिनारा पण आला आणि भूखंडाचा जो भाग आहे तो सुद्धा आला. तो टोटल जो आहे तो भारताचा आहे 15,200 किलोमीटर. आता त्याच्यामध्ये जलसीमा जी आहे ती आहे 6,100 किलोमीटर आणि जो द्वीप प्लस जलसीमा आहे ते आहे 7,517. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता द्वीप प्लस जलसीमा. आता द्वीप प्लस जलसीमा म्हणजे काय झालं, की बेट आणि जलसीमा ज्या राज्यांना लागून आहे समुद्र किनारा, अशी टोटल जी लांबी आहे ती आहे 7,517 आणि जी फक्त जलसीमा ज्या राज्यांना लागून आहे ती आहे 6,100. ठीक आहे. मग आता अशी किती राज्य आहे की ज्याला जलसीमा लागून आहे, ती आहे 9 राज्य आणि 4 युटी. हे एक लक्षात ठेवा. कधी कधी अशा याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. तर 9 राज्यांना जलसीमा लागली आहे आणि 4 युटी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. तर त्याला 4 केंद्रशासित प्रदेशांना जलसीमा लाभलेली आहे. तर एक लक्षात ठेवा. नंतर आता भारताचे क्षेत्रफळ याच्यावर राज्यसेवा असो, सरळ सेवा असो अथवा कंबाईन असो, ह्या तीनही परीक्षांमध्ये भारताचे क्षेत्रफळ, भारताने किती जगाच्या टक्के भूमी व्यापलेली आहे, नंतर भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक लागतो, असे बरेचसे वेगवेगळे टाईपचे प्रश्न याच्यामध्ये फॉर्म होतात. तर आपण त्याच्यामध्ये बघूया की भारताचे टोटल क्षेत्रफळ किती आहे. तर ते 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे चौरस किलोमीटर आहे. तर हे लक्षात ठेवावंच लागतं. बऱ्याचदा काय होतं की हे 263 आहे. त्याच्यामध्ये 63 मध्ये आयोग काय करतो, फक्त 73 करेल, 83 करेल किंवा 53 करेल. कधी-कधी आयोग इथपर्यंत बरोबर देईल. तुम्हाला वाटणार आहे की 32 लाख तर दिलंय, 87,000 पण आहे. काय बरोबरच असणार. नाही, कधीच घाई करायची नाही. कधी-कधी कसं असतं की आपल्याला इझी आपण एकदम घाईमध्ये टिक करून जातो. नाही, एकदम बारकाईने. कधी-कधी आयोग गुगली टाकतं की इझी दिसलं की आपण पटकन घाईत करतो, पण समोरचं काहीतरी वेगळंच असतं आणि ते चुकलेलं असतं. मग तिथे आपल्याला नंतर रिग्रेट होतो, यार मी हे बघितलं असतं तर बरं झालं असतं. हे तसंच माझ्या म्हणजे तुम्ही जर बघितलं तर माझ्यासोबत पण होऊ शकतं, कोणाही सोबत होऊ शकतं. म्हणून मी ते आपण एक काळजी घ्यायची की हे जे 63 आहे, 263 हे सगळे आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवायची. 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं. नंतर जगाच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर जगाच्या 2.46% भूमी भारताने व्यापलेली आहे आणि चीन. आता चीनच्या बाबतीत त्याच्यासाठी दिले की कधी-कधी आयोग काय करतं की एखाद्या जगाच्या देशाच्या तुलनेमध्ये विचारतं. आता चीनचे क्षेत्रफळ हे भारताच्या क्षेत्रफळाच्या जास्त आपण पुढे बघणारच आहे. भारताचा 7वा क्रमांक आहे. तर चीनचे क्षेत्रफळ हे जास्तच आहे. मग चीनच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनातून भारताचा आकार किती आहे? तर तो 1/3 आहे. म्हणजे कमी आहे आपण त्यांच्यापेक्षा, जास्त नाही आहे. चीनचं जास्त क्षेत्रफळ आहे, तर आपण त्यांच्यापेक्षा 1/3च आपलं म्हणजे 1/3 एवढं आपलं क्षेत्रफळ आहे. ते एक लक्षात ठेवायचं की चीनचे आपलं क्षेत्रफळ 1/3 म्हणजे 1/3 आहे आणि 2.46% आपण भूमी व्यापलेली आहे. तर क्षेत्रफळानुसार देश. तर क्षेत्रफळानुसार देश बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हेच विचारतात की भारताचा कितवा क्रमांक लागतो किंवा मग चढता क्रम आणि उतरता क्रम असं बऱ्याचदा विचारतात. तर हे लक्षातच ठेवायचे असेल तर रशियाचा 1 नंबर आहे, 2 नंबरला कॅनडा, चीन, USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि भारत आहे 7व्या क्रमांकाला. जनरली पहिले 3 जरी लक्षात ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. रशिया, कॅनडा, चीन. आणि याची काही ट्रिक जर आपण डेव्हलप करायला गेलं, RC, RC नाही, RKC अशी ट्रिक डेव्हलप करू शकतो आपण. RKUB. ऍक्च्युली RKC इझिली लक्षात राहतं. RKC लक्षात ठेवा फक्त.
रशिया, कॅनडा आणि चीन हे जरी लक्षात ठेवलं, RKC, तरी आपल्याला USA, ब्राझील, ऑस्ट्रेलिया एक लक्षात राहतं आणि भारताचं जे भारताबद्दल तर आपल्याला माहितीच आहे की भारताचा 7वा क्रमांक लागतो. त्याच्यामुळे ते काही लक्षात ठेवायची गरज नाही. भारताचं फक्त एवढं लक्षात ठेवा की 7वा क्रमांक लागतो आपल्याला. ठीक आहे. हं. आता आपण पुढे बघूया की आशिया खंडामध्ये एकूण किती द्वीपकल्प आहेत. आता बऱ्याचदा काय होतं की आपला आशिया खंड आहे. आशिया खंडामध्ये आपल्या भारताचे स्थान आपण बघितलं उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. तर याच्यामध्ये भारतामध्ये आशिया खंडामध्ये 3 द्वीपकल्प आहे. त्याच्यामध्ये भारताचं स्थान कुठे आहे? तर भारताचं स्थान आहे, भारत हा स्वतःच एक द्वीपकल्प आहे आणि त्याच्यामध्ये अजून 2 आहेत. ते आहे सौदी अरेबिया आणि इंडो चायना. सो आशिया खंडामध्ये 3 द्वीपकल्प आहे. ज्यावर जर प्रश्न विचारला ते आपल्याला माहित असायलाच पाहिजे. की आशिया खंडामध्ये किती द्वीपकल्प आहे? सौदी अरेबिया, भारत आणि इंडोचायना हे कंपल्सरी लक्षात ठेवा. नंतर आहे उत्तर व दक्षिण सीमा आणि पूर्व पश्चिम. मगाशी मी तुम्हाला म्हटलं कर्कवृत्ताचं बोलताना की पूर्व पश्चिम. आता हे जे राजहर किक्रा आहे हे गुजरातमध्ये आहे आणि हे पश्चिमेला आणि किबुतो आहे पूर्वेला. त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये पण किबुतू, तिथे आपण मिझोराम बघितलं, त्रिपुरा आणि मिझोराम. ते एक लक्षात ठेवायचं. गुजरात जरी तुमच्या लक्षात राहिलं इकडे आणि तिकडे त्रिपुरा मिझोराम कर्कवृत्ताचं बोलतेय मी. आता इथे बघा की उत्तर आणि दक्षिण सीमा इंदिरा कोल लडाख. आता लडाख हे नॉर्थ साईडला आहे, दक्षिणेला कन्याकुमारी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. बऱ्याचदा आपण म्हणतो तोंडात आपल्याला बसलेलं आहे की दक्षिणेला कन्याकुमारी, उत्तरेला लडाख, जम्मू काश्मीर होतं. पण आता जम्मू काश्मीरमध्ये पासून लडाख सेपरेट झाल्यामुळं इंदिरा कोल हा तिथला पॉइंट आहे, जो हायेस्ट पीक आहे, जो सगळ्यात नॉर्थ साईडला म्हणजे अति उत्तरेकडील जो भाग आहे भारताच्या, तो आहे इंदिरा कोल पॉइंट आणि तो येतो लडाखमध्ये. आता लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तो लडाख ते कन्याकुमारी आणि पूर्व पश्चिम सीमा, तर पूर्व आहे किबुतू आणि राजर किक्रा येते गुजरातमध्ये. तो एक लक्षात ठेवा आणि हे येतं अरुणाचल प्रदेशमध्ये, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर उत्तर दक्षिण इंदिरा कोल लडाख ते कन्याकुमारी, पूर्व पश्चिम किबुतू ते राजहर किक्र. आता सीमांनुसार उतरता क्रम आपण बघायला गेलं तर आता बऱ्याचदा काय विचारतात की भारताला सगळ्यात जास्त सीमा कुठल्या देशाची लाभलेली आहे किंवा म्हणजे लागून आहे. नंतर कुठल्या देशाच्या सीमा सगळ्यात जास्त राज्यांना अटॅच्ड आहे. नंतर सगळ्यात कमी कुठल्या राज्याला आहे किंवा सगळ्यात कमी भारताच्या शेजारी लागून कुठल्या देशाची सीमा आहे, म्हणजे कमी आपण भूसीमा शेअर केली एकमेकांशी असं. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे बांगलादेश, नंतर आहे चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि मग आहे भूतान आणि अफगाणिस्तान. आता बऱ्याचदा आपल्याला हे कन्फ्युजन होऊ शकतं की भूतान तर छोटासा देश आहे, म्हणजे छोटासा देश आहे आणि त्यांनी सगळ्यात कमी सीमा आपल्या व्यापलेली असेल आपल्या देशाच्या एकदम जवळ, म्हणजे आपण त्यांच्याशी फार कमी सीमा शेअर केलेली असेल, तर असं काही नाहीये. त्याच्यापेक्षा कमी आहे सगळ्यात जास्त अफगाणिस्तान. आणि याच्यावर बऱ्याचदा विचारतात की सगळ्यात कमी सीमा आपण कोणाशी शेअर केली आहे, आपली बाउंड्री कुठल्या देशाला सगळ्यात कमी लागून आहे, ती आहे अफगाणिस्तान. आणि सगळ्यात जास्त बांगलादेश पण एक आहे, नंतर चीन आणि पाकिस्तान. तर हे 3 जरी लक्षात ठेवले तरी चालेल, बाकीचे लक्षात जरी नाही ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त शेवटचं अफगाणिस्तान भूटानमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि मग चुकवून येतो आपण परीक्षेला. एक लक्षात ठेवा, बांगलादेश हे चायना आणि पाक. नेपाळ, म्यानमार जरी लक्षात नाही राहिलं, भूतान आणि अफगाणिस्तान एवढेच इम्पॉर्टंट आहे. आणि हे लक्षात ठेवा की बांगलादेश, चायना, पाक, इकडे भूतान आणि याच्यात ही आकडेवारी लक्षात ठेवा फक्त बांगलादेशची, इकडे अफगाणिस्तानची. एक लक्षात ठेवा, हे 27 आणि 23. ठीक आहे. आणि इकडे फक्त हे 0.70 ते 27-23, त्याच्यात 4चा डिफरन्स आहे. लक्षात ठेवायचं की 27 मधून 4 मायनस 23 किंवा 27-23 तसंही लक्षात ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता चीनला लागून असलेले राज्य. आता ह्याच्यामध्ये आपण बघितले सगळ्यात पहिले की आपल्याला 7 देशांच्या सीमा लागून आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सीमा कुठल्या देशाची लागून आहे हे बघितलं, सगळ्यात कमी बघितलं. मग कुठल्या कुठल्या राज्यांची कुठल्या कुठल्या देशाला आहे असं हे विचारतात. किंवा सगळ्यात जास्त राज्य, असं कुठलं राज्य आहे ज्याच्या सीमा सगळ्यात जास्त देशाला लागून आहे, असे पण प्रश्न विचारतात. याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यात जास्त एक जम्मू काश्मीर पेक्षा उत्तराखंड एक जास्त बघायला मिळेल आपल्याला. उत्तराखंड एक नाही, एक उत्तराखंड नाही आहे. उत्तराखंड 2च याच्यामध्ये आहे. जम्मू काश्मीरचे आहे आय गेस. आणि जम्मू काश्मीर आहे. वेस्ट बेंगॉल पण मला बघायला मिळते बऱ्याच याच्यामध्ये. वेस्ट बेंगॉल आहे आय गेस जास्त. वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, आपण बघूया. आता चीनला लागून असलेले राज्य, पाकला, भूतानला आणि सगळे. आता याच्यामध्ये ह्या ज्या लाईन्स दिल्या आहेत ना, हे मॅकमोहन लाईन, रेड क्लिफ लाईन, नंतर इथे पण रेड
आणि हे ड्युरँड लाईन. आता जेव्हा आपलं पार्टिशन झालंय म्हणजे 1947चं जे आपलं पार्टिशन झालंय भारत आणि पाकिस्तान, तेव्हा आपल्या ज्या सीमा ठरवण्यात आल्या होत्या, तर ते रॅडक्लिफ नावाचे एक अधिकारी होते. त्यांनी डिसाईड केलं होतं. म्हणून त्याच्यावरून आपल्याला ते रॅडक्लिफ लाईन असं नाव पडलं. तसंच मॅकमोहन पण. तर चीन आणि आपली जी सीमा डिवाइड केली त्या लाईनला म्हणतात मॅकमोहन. ते एक लक्षात ठेवा. चीन. ते लक्षात ठेवा. CM विचारतात कधी-कधी जोड्या लावा विचारतात. कुठल्या देशाचं? त्याच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. सी म्हणजे चायना आणि एम म्हणजे मॅकमोहन. आणि पाक आणि बांगलादेशची कॉमन आहे. तर ते रॅडक्लिफ लक्षात ठेवायचं. आणि भूतानला तर नाहीच आहे आणि फक्त अफगाणिस्तानसाठी ड्युरँड लाईन आहे एक ते लक्षात ठेवायचं. अफगाणिस्तान युनिक आहे जरा. ते एक लक्षात ठेवायचं की यांची ड्युरँड आहे आणि चीनची मॅकमोहन आहे आणि पाक आणि बांगलाची रॅडक्लिफ आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत राज्य. आता मी याच्यामध्ये ट्रिक आहे. 2-3 याच्या मी शेअर केलं करतेय तुमच्यासोबत. तर चीनच्या ज्या आहेत ती आहे असेही जाव. असेही जाव म्हणजे अरुणाचल प्रदेश, सी सिक्कीम, ही हिमाचल प्रदेश, ज म्हणजे जम्मू काश्मीर आणि उ म्हणजे UK म्हणजे हे उत्तराखंड. मला कन्फ्युज होऊ देऊ नका. नाही UK म्हणजे तुम्हाला वाटायचं इंग्लंड. उत्तराखंड हे लक्षात ठेवा. तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर. तर हे लक्षात खूप कन्फ्युजन होतं कधी-कधी. अरे जम्मू काश्मीर याला आहे, त्याला आहे. आणि कधी-कधी ठीक आहे आपण मॅपच्या फॉर्ममध्ये जरी लक्षात ठेवलं तरीही कन्फ्युजन होऊ शकतं आपलं. ते सगळ्यांचं होतं. त्यात काही एवढं हे नाहीये. म्हणून काही याच्या ट्रिक लक्षात दिल्या आहे आणि काही आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. सो असेही जाऊ. नंतर जरा गुप्राहारे म्हणजे पाकिस्तान. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि पंजाब. तर ते ह्या 4 शब्दामध्ये येतं. हे तर फक्त लक्षात ठेवायचं. जरा गुप्राहारे जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात आणि पंजाब. आणि भूतानचं आहे स्पा. सिक्कीम, वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगाल आहे हे. पी म्हणजे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश आणि आसाम. ते लक्षात ठेवायचं. असेही जाऊ. जरा गुप राहिले म्हणजे पाकिस्तान, असेही जाऊ म्हणजे चीन आणि भूतान म्हणजे स्पा. ठीक आहे. भूतान म्हणजे स्पा, सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, अरुणाचल प्रदेश आणि आसाम. आता राहिला बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, अफगाण. आता याच्यामध्ये म्यानमार बद्दल तेवढं नाही, पण नेपाळ बद्दल विचारू शकतात आणि बांगलादेश बद्दल, कारण बांगलादेश सोबत आपण सगळ्यात जास्त सीमा शेअर करतो, बाउंड्री. आणि अफगाणिस्तानचं तर अफगाणिस्तान सोबत फक्त एकच आहे, जम्मू काश्मीर, JNK एकच आहे. त्याच्यामुळे त्याचं काही नाही. एकच लक्षात ठेवायचं. आता बांगलादेश सोबत वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. आता याच्यात बघा हे 4ही तसं पाहिलं तर वेस्ट बेंगॉल ठीक आहे. एक थोडं मध्ये येईल. मध्ये पण नाही येणार. तो पण उत्तर पूर्वेलाच येतो. पण हे जर बघितलं आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. आता AM, ए ए ATM, ATMM. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय हे लक्षात ठेवा. ATMM ट्रिक लक्षात ठेवा. ATM सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये ATM ऍड करायचं आहे फक्त. तर वेस्ट बेंगॉल लक्षात कंपल्सरी ठेवा. बांगलादेशचं आहे म्हणून सांगते मी. बाकीचं म्यानमारचं, नेपाळचं पण एवढं नाही. पण बांगलादेशचं विचारलं तर एक लक्षात ठेवायचं ATMM आणि फक्त वेस्ट बेंगॉल लक्षात ठेवायचं. वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय. आता त्या मणिपूरमध्ये आणू नका म्हणजे झालं. मेघालय, मिझोराम एवढं तरी ऍटलिस्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मणिपूर नाहीये याच्यामध्ये. मेघालय आणि मिझोराम आहे. आणि नेपाळ. आता इथे 2 यू आले आहे. UP, बिहार, UK म्हणजे उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल, सिक्कीम. आता हे राज्य नेपाळ कॉमन सेन्स पण आपण यूज करू शकतो. नेपाळी लोक आपल्याला जास्तीत जास्त कुठे बघायला मिळतात? UP, बिहारमध्ये पण खूप लोक आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये पण खूप क्राऊड आपल्याला नेपाळी बघायला मिळतो. मग 3 राज्य तिथे तसेच लक्षात राहतात. आणि राहिलं मग उत्तराखंड आणि सिक्कीम. आता उत्तराखंडचे पण लोकांना बघितलं थोडे नेपाळी फीचर्स त्यांचे आणि त्यांच्या कॉमन आहे. काही गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या. मग उत्तराखंड पण त्याच्यामध्ये राहिलं. मग सिक्कीम तर आहेच. माहितीच आहे आपल्याला. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं UK, UP, बिहार, वेस्ट बेंगॉल, सिक्कीम हे किती राज्य आहे? टोटल 5 राज्य. 5 राज्यांसोबत नेपाळ शेअर करतं सीमा आपली. आणि म्यानमार 4 राज्यांसोबत. इथे अरुणाचल प्रदेश, नागा, मणिपूर आणि मिझोराम. अफगाणिस्तानचं एकच आहे फक्त. आता सगळ्यात महत्वाचं, आता त्याच्यामध्ये अजून विचारतात आपल्याला की सगळ्यात मोठी राज्य कुठली, सगळ्यात छोटी राज्य कुठली, नंतर सगळ्यात जास्त हा. आता टायमिंगचं पण इथे मी दिलेलं आहे, कारण हे त्याच्यामध्येच येतं, स्थान विस्तारमध्येच येतं. त्याच्यामध्ये सर्वात मोठी राज्य याच्यावर क्रम विचारतात जनरली. राजस्थान, MP, महाराष्ट्र, UP. आता महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. हे आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पण लक्षात ठेवायचं आहे.
थर्ड नंबरला आहे महाराष्ट्र. तर हे लक्षात ठेवा, राजस्थान, MP, महाराष्ट्र आणि UP एक लक्षात ठेवा. राजस्थान, MP, महाराष्ट्र, UP. नंतर छोटी राज्य, गोवा, सिक्कीम, त्रिपुरा. आता गोवा हे सगळ्यात जास्त सॉरी, गोवा हे सगळ्यात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे. गोवा आणि सिक्कीम हे दोन जरी लक्षात राहिले, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम जरी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. कधी कधी फक्त एवढंच विचारतात की सगळ्यात छोटं राज्य कुठलं आणि सगळ्यात मोठं राज्य कुठलं, किंवा पहिले सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेले पहिले 3 सर्वात मोठे राज्य कुठले, अजून तर सगळ्यात छोट्याचा कुठला चढता उतार विचारलेला नाहीये. म्हणजे छोट्या राज्यांचं म्हणते, मग मोठ्यांचा विचारतात, याच्यावर येऊन गेले प्रश्न. हे गोवा, सिक्कीम, त्रिपुरा तुम्हाला वाटलं तर तुम्ही ठेवू शकता, बाकी लक्षात ठेवण्याची एवढी काही गरज नाहीये. गोवा, सिक्कीम आणि त्रिपुरा. ठीक आहे. आणि कन्याकुमारी, आता कन्याकुमारी आणि मध्ये असा विषय आहे की कन्याकुमारीमध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान दिवस याच्यामध्ये ना 45 मिनिटाचा डिफरन्स आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. जनरली माहित नसतं जास्त लोकांना, त्याच्यामुळे मी ह्याच्यात ऍड केलंय की तुम्ही हे लक्षात ठेवा की कन्याकुमारीमध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान दिवसामध्ये ना 50 मिनिटाचा डिफरन्स आहे. आणि लेह लडाख मध्ये 4 तासाचा डिफरन्स. आता लेह लडाख किती जवळ आहे तरी सुद्धा. आणि हा कशाचा परिणाम असतो, हा रेखावृत्तीय विस्ताराचा परिणाम, तुमच्या स्थानाचा परिणाम, जिओग्राफिकल पोझिशन कुठल्या शहराची कशी आहे याच्यावर त्याच्या टायमिंग खूप मॅटर करतं. जे आपण लाईन बघितली रेखावृत्तीय विस्तारामध्ये की ती 360 डिग्रीवरून ग्रीनिच, नंतर आपल्या भारतामधलं पण बघितलंय आपण अलाहाबाद, त्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या गोष्टीवर इम्पॅक्ट करतात. तर ते लेह आणि लडाख 4 तास 240 मिनिटाचा फरक आहे. आणि घोर मोठा आणि किबुतूमध्ये 116 मिनिटाचा डिफरन्स आहे. 116, 60 आणि 60 120, म्हणजे नियर अबाउट 2 आवर्स पकडून चाला. ठीक आहे, म्हणजे 2 तासच एक राऊंड फिगर पकडून चला. आणि 116 मिनिटं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवाय, हे तर कंपल्सरी तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. आणि हे जर विचारलंच तर आपलं चुकायला नको. आता याच्यामध्ये भारताला मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपण जसं बघितलं की द्वीपसीमा, भूसीमा, टोटल जलसीमा नाही का, आणि टोटल 15,200 जे आपण किलोमीटर बघितलं, त्याच्यामध्ये बघा की 6 देशांची सागरी सीमा आपल्याला लागून आहे. त्यात तिथे होती जलसीमा. जलसीमामध्ये कुठलं कुठलं आलं, बेटा आली, नंतर समुद्र किनारा आला, तर ते झालं जलसीमा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सागरी सीमा विचारली आहे. नंतर आता सागरी सीमामध्ये किती देशांची आहे, 6 देशांची आहे. हे पण एक इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा माहित नसतं आपल्याला. पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव, बांगलादेश. आता हे कशी लक्षात ठेवायची, बरेच आपल्याला कन्फ्युजन होतं. आता पाकिस्तान आणि आपल्या पाकिस्तानला पण अरबी समुद्र आहे आपल्याला माहिती आहे, म्यानमारला पण खाडी इकडे बंगालचा उपसागर आहे, श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीवला पण तेच आहे, आणि बांगलादेश. तर हे तर आपल्याला माहितच आहे. हे आता मॅपवरूनच आपल्याला स्टडी करावं लागेल किंवा मॅपवरूनच लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला असं लक्षात आलं तर बेस्टच आहे, किंवा एक मॅप पण लक्षात राहतं. पाकिस्तानला अरबी समुद्र आहे आणि ही जी खालची देश आहेत सगळे, इंडोनेशिया आहे, म्यानमार, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, हे पण आपण लक्षात ठेवू शकतो. एक लक्षात ठेवा की 6 देशांसोबत आपली सागरी सीमा आपण शेअर केलेली आहे. आता भारतामध्ये एकूण 73 जिल्ह्यांना समुद्र सीमा लागून आहे. हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे की भारतातील एकूण 73 जिल्ह्यांना, आता अशा प्रश्न सरळ सीमांमध्ये येण्याचे जास्त चान्सेस असतात, हे असे झाले. नंतर हे पण अशा गोष्टी. आणि हे 73 आता रिसेंट झालेले समाज कल्याण, महिला बाल विकास किंवा लेखा कोशागारचे जर तुम्ही पेपर बघायला गेलाय, त्याच्यामध्ये तुम्ही जीएसचे जरी प्रश्न बघितले, अंदमान निकोबार चॅनलवर प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामध्ये पण विचारले. ठीक आहे. आता हे झालं. आता याच्यामध्ये पाक आणि बांगलादेशमध्ये आपली मानवनिर्मित सीमा आहे. बाकी देशांसोबत आपली नॅचरल म्हणजे नैसर्गिक सीमा आहे. फक्त पाकिस्तानसोबत आपलं पार्टिशन झालंय आणि बांगलादेश सोबत सुद्धा पार्टिशन म्हणजे आपल्यापासून सेपरेट झालेलं आहे. त्याच्यामुळे ती आपल्या मानवनिर्मित सीमा आहे, त्याला मानवनिर्मित म्हणतात. आणि नैसर्गिक सीमा आपल्या बाकीच्या देशांसोबत श्रीलंका, इंडोनेशिया किंवा अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान यांच्यासोबत आहे. आता भारताची सागरी हद्द आता 12 नॉटिकल माईल. हे तुमच्यासाठी थोडं नवीन असेल, बट हे सांगते मी तुम्हाला. आता 12 नॉटिकल माईल सागरी हद्द. प्रत्येक देशाची जी सागरी हद्द असते ही आता 12 नॉटिकल माईल. आता 1 नॉटिकल माईल म्हणजे किती होते, तर 1.85 किलोमीटर. याला याने मल्टिप्लाय करायचं, ते किती होते टोटल ते बघायचं. तर भारताची सागरी हद्द जी असते प्रत्येक देशाची, आपण आता तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये बघायला मिळतात, सेज मध्ये, की तुमचं सागरी क्षेत्र कुठपर्यंत तुम्ही ते नैसर्गिक वायूसाठी वगैरे उत्खनन करू शकता. तर त्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट असतात की कुठपर्यंत तुम्हाला प्रवेश आहे. जसं आपले बऱ्याचदा आपण बघितलं की वाद चालू असतात समुद्राच्या याच्यावर, बऱ्याचदा आपण चायना सी मध्ये बघतो की वाद चालू असतात. मग ह्या दृष्टिकोनातून ते एक जलसीमा ठरवून दिलंय. तर भारताची जी सागरी हद्द आहे ती 12 नॉटिकल माईल. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीचं आपल्याला काही एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. ते इकॉनॉमिक्स मध्ये सेज मध्ये पण एक हा टॉपिक एक आहे, ते कॉमन
आहे फॅक्टर, की 12 नॉटिकल मैल. आता 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.85 आता हे पण कधी-कधी विचारतात मला. 1.85 एक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता भारत आणि श्रीलंका हे कशामुळे सेपरेट झाले? तर पाक समुद्र दोन्हीमुळे. हे इझी आहे एकदम. हे लक्षात ठेवायचं. हे पण विचारू शकतात. एकूण भारत सागरी प्रदेशामध्ये 599 बेटे आहेत. हे इम्पॉर्टंट आहे. त्याचे जे 27 बेटे हे अरबी समुद्रामध्ये आणि सगळ्यात जास्त हे बंगाल उपसागरमध्ये आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की 27 अरबी समुद्र, 572 बंगालचा उपसागर. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिवस समान आता दिवस समान 12-12 तासाचं कधी असते तर मार्च व सप्टेंबर मध्ये असतात. आणि डंकन बोर्ड हे मी एक ऍडिशनल ऍड केलंय की माउंट एव्हरेस्टची उंची वगैरे 8,840 आता ती चेंज होऊन 2 मीटरने केली आहे, ती वाढवली आहे. अपडेट केलं नाही मी. 8,848 केली आहे आय गेस. हे मी कन्फर्म करून सांगते. आय थिंक 8,848च केलेली आहे. मला एकदा कन्फर्म करावं लागेल. पण वाढली आहे उंची आणि ते आता ऍड पण केलंय एक वर्ल्ड लेवलला की त्याची उंची वाढत चालली आहे म्हणून माउंट एव्हरेस्टची. डंकन बोर्ड लक्षात ठेवा की डंकन बोर्ड काय करते. जसं आपण इथे बघितलं की पाक समुद्रधुनीमुळे भारत श्रीलंका सेपरेट होतं. डंकन बोर्डमुळे लहान अंदमानापासून मोठा अंदमान सेपरेट केलं गेलंय. अंदमान बेट हे डंकन बोर्डमुळे सेपरेट झालंय म्हणजे विभाजन झालंय त्याचं. आता पश्चिम बंगाल किनारा आता आपल्याला किनारा आपल्या बघायला गेलं त्याच्यामध्ये कोरोमंडल हा पश्चिम साईडला जो केरळ वगैरेचा जो भाग येतो ना त्याला आपण कोरोमंडल म्हणतो. आणि जो पश्चिम बंगालचा किनारा आहे त्याला तिथे आपण एक न्यूमर बेट पण म्हणतो. ते एक लक्षात ठेवायचं की याला आपण न्यूमर बेट म्हणतो मग. ठीक आहे. भारताचे आता अति दक्षिणेकडचे टोक. आता भारताच्या जसं आपण मगाशी बघितलं की इंदिरा कोल लडाखचा पॉइंट हा अति उत्तरेकडचा आहे. इकडे कन्याकुमारी बघितला. पण तसा अति दक्षिण टोक आता हे बेटांच्या दृष्टिकोनातून बघितलं. मी देशाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर कन्याकुमारी आला, तर केरळमध्ये. बेटाच्या दृष्टिकोनातून बघायला गेला ना तर आपल्याला बघायला मिळतं की इंदिरा पॉइंट आहे निकोबार, अंदमान निकोबारमध्ये. हे लक्षात ठेवायचं. ते आय थिंक 6 डिग्री समथिंग वर आहे. ते मी 6 डिग्रीवर येतं आय गेस ते. तर इंदिरा पॉइंट हा भारताच्या अति दक्षिणेकडील टोक आहे. आता 8 डिग्री चॅनल बघा, मी मगाशीच म्हटलं तुम्हाला 8 डिग्री 9 डिग्री. आता 8 डिग्री 9 डिग्री चॅनल जर बघायला गेलं त्याच्यामध्ये मिनिकॉय. आता मी याच्यात बघा MM मिनिकॉय 8 डिग्री, LM 9 डिग्री, लक्षद्वीप आणि मिनिकॉय. ठीक आहे. आणि 10 डिग्री राहिला याच्यामध्ये ऍड करायचं. 10 डिग्री अंदमान आणि मिनिकॉय आणि अंदमानला करतं ते. मिनिकॉय आणि अंदमानला करतं. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की 8 डिग्री MM मिनिकॉय मालदीव, 9 डिग्री लक्षद्वीप मिनिकॉय आणि 10 डिग्री मिनिकॉय आणि अंदमान. आता जम्मू काश्मीर, पंजाब आणि अरुणाचल प्रदेश व सिक्कीम या 3 देशांच्या सीमा सगळ्यात जास्त देशांना लागून आहे. आणि त्याच्यानंतर यांना 3 देशांच्या सीमा लागून आहे. आणि उत्तराखंड, मिझो, आसाम यांना 2 देशांच्या सीमा लागून आहे. एक नॉर्मली लक्षात राहतं आपल्या जम्मू काश्मीर सगळ्यात जास्त त्याच्यात बघायला मिळतं, पश्चिम बंगाल बघायला मिळतं आणि अरुणाचल प्रदेश बघायला मिळतं. त्याच्यानंतर उत्तराखंड, मिझो, आसाम ह्यांच्या 2 देशांना आहे आणि याच्या 3 देशांना आहे. नंतर 5 राज्य ज्यांना एकाही देशांची सीमा लागून नाही. आता हे एक इम्पॉर्टंट आहे बघा की असे 5 राज्य ज्याला एकाही देशाची सीमा लागून नाही ते म्हणजे MP, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा आणि तेलंगणा. आता हे कसे लक्षात ठेवायचे. आता बहुतांश राज्य माहिती असतात. आता मधातले आपल्याला एक इझी आहे की ही भूवेष्टित एकदम सेंटरला एकदम इथे कुठल्याच देशाचा संबंधित नाही, सभोवताल सगळे राज्य आहे. एकदम उलट हे जास्त इझी आहे. MP, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा आणि तेलंगणा. MP आणि छत्तीसगड आपल्याला माहिती आहे. झारखंड लक्षात राहतं. वरती हरियाणा आलं, हरियाणाला कुठल्याच देशाची सीमा लागून नाहीये. आणि खाली आलं इकडे कर्नाटक जवळ तेलंगणा. ठीक आहे. भारतातील आता एक ऍडिशनल आहे. आता बघा 10 डिग्री चॅनल अंदमान आणि कार निकोबार. याच्यामध्ये एक करेक्शन करा की हे जे आहे 10 डिग्री चॅनल तरी मला सॉरी आहे याच्यामध्ये थोडं मलाच कन्फ्युजन. अंदमान आणि निकोबार मला वाटलेलं अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. तेवढं जरी लक्षात ठेवले तरी चालेल.
आता हं. भारतातील आता आधी हे बघून घेऊ आपण, की मी मगाशी तुम्हाला सांगितलं 8 डिग्री आपण काय बघितलं? एम-एम. ठीक आहे. 9 डिग्री काय बघितलं? एल-एम म्हणजे लक्षद्वीप आणि मिनिकॉय. आणि हे मालदीव्स आणि मिनिकॉय. आता 10 डिग्री बघा. आता इथे म्यानमार संपतं. आता हे 10 डिग्री जे आहे हे लिटल अंदमान आणि कार निकोबारला सेपरेट करतं. नंतर त्याच्यानंतर येतं छोटं निकोबार आणि नंतर येतं ग्रेट निकोबार. लक्षात येते फक्त एक लक्षात ठेवायचं की म्यानमार नंतर कोको स्ट्रीट येते. त्याच्यानंतर बॅरन बेट लिटल. आता अंदमान नारकोडम. आता कोको स्ट्रीट आणि अंदमानमध्ये नारकोंडम आहे. तेवढं जरी लक्षात नाही ठेवलं म्यानमार नंतर कोको स्ट्रीट आहे नंतर डायरेक्ट अंदमान लक्षात ठेवा. ठीक आहे. आता फक्त एक लक्षात ठेवा की अंदमान निकोबार हे लिटिल आणि कार निकोबार जरी लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. आता याच्यामध्ये भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल म्हणजे सगळ्यात उंच धबधबा कुठला आहे? याच्यामध्ये 2000 आय थिंक 22 वर वगैरे प्रश्न राज्यसभेमध्ये पण येऊन गेला की सगळ्यात जास्त उंच नाही विचारला पण जो वॉटरफॉल कुठल्या नदीवर आहे हे विचारलं होतं त्याच्यामध्ये. तर जोगला सर्वात उंच धबधबा जोग हा आहे. अ, अ, आता भारतातील सर्वात उंच वॉटरफॉल आहे तो आहे जोग आणि जगातील सर्वात आहे एंजल्स व्हेनेझुएला तो आहे 979 मीटर वर हाईट आहे त्याची आणि सर्वात उंच शिखर एक लक्षात ठेवा की K2 गॉड ऑस्टिन आहे ते आहे भारतातलं. माउंट एव्हरेस्ट आहे जगातलं. याच्यात कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही की आपलं जे माउंट एव्हरेस्ट आहे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे आणि K2 गॉड ऑस्टिन जे आहे ते भारतातलं आहे. त्याची जी हाईट आहे ती आहे 8611 मीटर आणि ते येतं जम्मू काश्मीरमध्ये सगळ्यात खोल जर पॉइंट आहे भारतामध्ये तो कुट्टूनाडू आहे जो आहे 2.2 मीटर तो आहे केरळमध्ये. आता इंदिरा पॉइंट तो मी मगाशीच सांगितलं तुम्हाला 6 डिग्रीला आहे इंदिरा पॉइंट तो आहे 6.45 डिग्रीला. ठीक आहे एक लक्षात ठेवायचं. शरावती नदीवर आहे हा भारतातील सगळ्यात उंच धबधबा कर्नाटकमध्ये. ठीक आहे लक्षात ठेवा. बघा दिलंच आहे. गिरसप्पा पण नाव आहे त्याचं धबधबा सगळ्यात उंच धबधबा आहे नंबर 1चा हा. गिरसप्पा शरावती कर्नाटकमध्ये, चुलिया चंबळ राजस्थान, शिवसमुद्रम जास्त प्रश्न याच्यावर आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. गिरसप्पा कुठल्या नदीवर आहे? शरावतीवर आहे. कर्नाटकमध्ये जोग, शिवसमुद्रम कावेरी कर्नाटक, गोकाक घटप्रभा कर्नाटक हे तीनही इम्पॉर्टंट आहे. नर्मदा सगळ्यांना माहिती आहे एमपी मध्ये नर्मदेचा उगम होतो. महाराष्ट्रामध्ये जरी नर्मदा आहे तरी फार कमी लेंथ म्हणजे किलोमीटरचा प्रवास तिचा आहे. सगळ्यात जास्त ती एमपी मध्येच तिचा उगम पावतो. तर नर्मदा ही एमपी मध्ये कपिलधारा नदी कपिलधारा नदीवर आहे नर्मदा धबधबा. तर गिरसप्पा शरावती कर्नाटक, शिवसमुद्रम घटप्रभा कर्नाटक, नंतर शिवसमुद्रम कावेरी कर्नाटक आणि जो गोकाक आहे तो घटप्रभा कर्नाटक आणि हा नर्मदा कपिलधारा एमपी. आता हे केवटी महानदी एमपी हे हे पण एक लक्षात ठेवा. याच्यावर अजून विचारलंय चुलिया चंबळ लक्षात ठेवा ते येतं राजस्थानमध्ये. चंबळ नदीचा खोरं सगळ्यांना माहिती आहे ते येतं राजस्थानमध्ये धबधबा येतो चुलिया. सो इथे आपला हा टॉपिक संपला आहे. आता आपण पुढचा टॉपिक पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.